नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. बांधकाम कामगार मजुरासाठी आनंदाची बातमी आहे. कारण इलेक्शनमुळं बांधकाम कामगार नोंदणी जी होती, ती बंद करण्यात आलेली होती. याची वेबसाईटही बंद करण्यात आलेली होती. परंतु आता बांधकाम कामगार नोंदणी सुरू झालेली आहे. यासाठीची वेबसाईटही सुरू करण्यात आलेली आहे आणि नवीन अपडेट आलेले आहे. त्याबद्दलचीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. राष्ट्रीय इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांची वेबसाईट MahaBOCW.in ही ओपन करायची आहे. ही वेबसाईट ओपन केल्यानंतर तुम्ही इथं पाहू शकता, मंडळाच्या आदेशानुसार दिनांक 5 फेब्रुवारी 2025 पासून तालुका सुविधा केंद्रात डेटा एंट्रीचे काम बंद करण्यात येत आहे. बांधकाम कामगार आपली नोंदणी, नूतनीकरण व लाभाचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने आपल्या सोयीच्या जागेवरून भरू शकतील. म्हणजे या अगोदर काय करण्यात आलं होतं, तालुक्याच्या ठिकाणाहून तुम्हाला ऑनलाईन डेटा एंट्रीद्वारे म्हणजे ऑनलाईन तालुक्याच्या ठिकाणाहून फॉर्म भरावे लागत होते. परंतु आता हे फॉर्म 5 फेब्रुवारीपासून बंद करण्यात आलेले आहेत आणि तुम्ही आता या वेबसाईटवरून कुठूनही ऑनलाईन नोंदणी करू शकता किंवा अर्जाचं रिन्यू नूतनीकरण करू शकता. अर्ज भरल्यानंतर कागदपत्राच्या पडताळणीसाठी कामगारांना आपल्या सोयीची तारीख निवडावी लागेल. 6 फेब्रुवारी 2025 पासून या तारखा निवडण्याची सुविधा दिलेली आहे. निवडलेल्या तारखेस मूळ कागदपत्रासह निवडलेल्या सुविधा केंद्रावर हजर राहावे लागेल. ठरलेल्या तारखेस व ठिकाणी हजर न राहिल्यास अर्ज नामंजूर करण्यात येईल. म्हणजे तुम्ही अर्ज दाखल केल्यानंतर आता तुम्हाला याचं व्हेरिफिकेशनसाठी तालुका किंवा जिल्ह्याचं जे ठिकाण आहे ते तुम्हाला निवडावं लागेल आणि त्या ठिकाणी तारीख निवडल्यानंतर तुम्हाला व्हेरिफिकेशनसाठी जावे लागेल. जर तुम्ही व्हेरिफिकेशनसाठी दिलेल्या तारखेस आणि दिलेल्या ठिकाणी नाही गेल्यास तुमचा अर्ज नामंजूर करण्यात येईल. आता यापूर्वी ज्यांनी पडताळणीसाठी जागा किंवा तारीख निवडली होती त्यांच्यासाठी काय अपडेट आहे पहा. ज्या लोकांनी IWBMS प्रणालीमध्ये कागदपत्राच्या पडताळणीसाठी अगोदरच तारीख घेतलेली आहे त्यांची ती तारीख रद्द करण्यात आलेली आहे. आता ते कामगार भरलेल्या लाभाच्या अर्जाच्या कागदपत्राच्या पडताळणीसाठी दिलेल्या लिंकवरून नवीन तारीख निवडू शकतात. रद्द झालेल्या तारखेऐवजी नवीन तारीख निवडण्यासाठी चेंज क्लेम अपॉइंटमेंट डेट या बटनावर क्लिक करावे. सिस्टीम तुम्हाला तुमचा नोंदणी क्रमांक विचारेल. नोंदणी क्रमांक भरल्यानंतर तुम्ही रजिस्टर केलेल्या मोबाईलवर एक OTP येईल. OTP पडताळल्यानंतर तुम्हाला त्या लाभाच्या अर्जाची तारीख बदलायची आहे. त्याची पोचपावती क्रमांक भरावायचा आहे. त्यानंतर तुम्ही कागदपत्राच्या पडताळणीसाठी जागा व दिनांक निवडू शकता. त्यानंतर अर्ज प्रणालीमध्ये सबमिट करू शकता. म्हणजे या अगोदर ज्यांनी अपॉइंटमेंट डेट निवडलेली आहे ते आता चेंज करू शकतात आणि नवीन अपॉइंटमेंट डेट आणि ठिकाण तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. आता तुम्ही घर बसल्या MahaBOCW.in या संकेतस्थळावर तुमचा ऑनलाईन अर्ज भरू शकता किंवा अर्जाचं रिन्युअल म्हणजे नूतनीकरण करू शकता आणि यासाठी तुम्हाला कागदपत्रे पडताळणीसाठी तालुक्याचं किंवा जिल्ह्याचं ठिकाण निवडायचं आहे. त्यासाठी अपॉइंटमेंट डेट आणि तुम्हाला ठिकाण निवडायचं आहे. त्यानंतर तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केले जातील आणि तुमचा अर्ज नंतर मंजूर करण्यात येईल. असं हे महत्त्वपूर्ण अपडेट होतं. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि याचा अर्ज कसा भरायचा याचाही व्हिडिओ तुम्हाला रिलेटेड व्हिडिओ किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल.